हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आम्हाला दिवाळी करायची नव्हती आणि दिवाळी तर चालू झालेली आणि माझे वडील येणार होते दिवाळी घेऊन। पण तुम्हाला सांगते ह्या बसवाल्यांचा इतका प्रॉब्लेम आहे ना, काय ते इतकं डोकं खातात ना, ते इतक्या म्हणजे लवकर बस येतच नाही। आणि शहापूर पंढरपूर बस तर इतकी आणि तुम्हाला सांगते इतकी बस ती लेट येते ना, इतकी लेट येते की रात्रीच्या 12, 1, 3 कधी कधी 2:30, 3 सुद्धा वाजतात। आणि इतका प्रॉब्लेम होतोय ना त्या बसनी। आपण काय करणार आता, दुसरा पर्याय नसल्यामुळे त्यांना कसं ट्रेननी नंतर यांनी येता येत नाही ना, दुसऱ्या ट्रॅव्हल्सने वगैरे म्हणलं तर तिथं आम्हाला ठाण्यातनं चेंज करायला वगैरे लागते। त्यामुळं इतका त्रास होतो आणि इतकं होतं खरंच। अक्षरशः ना ते 1 वाजता आले, 1 वाजता म्हणजे ती गाडी कशी येते काय कळतच नाही। आणि रात्रीच्या 1 वाजता आले आणि फक्त दिवाळी द्यायसाठी फक्त आले होते, कारण आम्हाला काही दिवाळी करायची नव्हती। आणि अचानक मध्येच त्यांनी फोन केला की बाबा मी येतोय आणि दिवाळी घेऊन येतोय म्हणून। अचानकच त्यांनी सांगितलं की दिवाळी घेऊन येतोय म्हणून। तर ठीक आहे आले, पण त्या बसमुळे ना इतका प्रॉब्लेम होतोय ना, बस लेट झाली। 1 वाजता ते आले नंतर इतकं कंटाळून जातात ना, एकतर पाय वगैरे दुखतात, त्यांचं वय भरपूर आहे ना, जरा जास्त वय आहे, पाय वगैरे इतके दुखतात म्हणजे सुजतातच। कारण सकाळी 7 वाजता 8:30, 9 वाजता बसलेला माणूस जर संध्याकाळी 1, 1:30 वाजता, 12:30, 12 वाजता जर उतरत असेल आणि घरी येत असेल तर नक्कीच पायाला प्रॉब्लेम होतात। आणि घरी आलं तरी मग लगेच जेवून लगेच झोपतात ना। आणि त्यांचं असं आहे की ते अजिबात राहत नाही तिथं, त्यांना आवडतच नाही एवढं, म्हणजे इकडचं वातावरण वगैरे त्यांना अजिबात कसलंच आवडत नाही इकडं राहायलाही। तर तरी पण ते येतात ते त्या दिवशी थांबतात, लगेच कधी सकाळ जातात, कधी दुसऱ्या दिवशी जातात। पण आम्ही त्यांची वाट बघत बसलेलो बराच वेळ आणि आम्ही बाहेर पण जाऊन आलो होतो। 10 वाजेपर्यंत बस येणार आहे म्हणली होती, पण 10 वाजेपर्यंत काही बस आलीच नाही। मग आम्ही 10 वाजता घरी आलो, बारका झोपला होता, मग आम्ही वाट बघत बसलो होतो, मी आणि मोठा मुलगा ना वाट बघत बसलो होतो त्यांची, कधी येतील म्हणून। पण 1 वाजली, पण ह्यावेळेस जेवण त्यांनी तिकडंच केलं होतं। मग चला सकाळ झाली की दिवाळी हे आले कामावरनं की बोलले काय आणली दिवाळी बघू, मग त्यांनी खायला घेतलं। मग आता जास्त चकल्या वगैरे गावाला कोणी एवढं बनवत नाही बरं का, तर फक्त हे आपलं जेवढं बनवतात ना तेवढं लाडू, करंजी, चिवडा, कापण्या, शंकरपाळ्या एवढंच बनवते। पण लाडू पण ह्यावेळेस बनवलं नव्हतं, ते जरा लवकर आलते ना त्यामुळं बनवलं नव्हतं लाडू। आणि कापण्या माहितीये का तुम्हाला, कापण्या गुळात बनवते ती, म्हणजे गुळाच्या पाण्याने बनवते ती, त्यात 2-3 प्रकारचं पीठ असतं। आणि कापण्या आता सहसा कोणी बनवत नाही बरं का, पण गावाला बनवतात बरीच लोक, त्याच्यामुळं आणि मस्त वाटतं म्हणजे त्या कापण्या करायला। आणि आमच्याकडे करंजाना जास्त करून गरेच्या कोणी नाही बनवत, तिळाच्या तरी किंवा मग खोबऱ्याच्या तरी अशा बनवतात, जास्त गरेच्या कोणी बनवत नाही। आणि आमच्या घरात पण जास्त एवढी कोणी गरेचे कानवले म्हणजे करंजा खात नाहीत ना, कानवलं पण म्हणतो ना आम्ही, गावाला गेल्यावर कानवलं बरं वाटतं ना म्हणायला, असं काही नाही, पण करंजी कानवलं ठीक आहे। मग परत वडील आता असं गावावरून आलं होतं, असं काही नाही भेट घ्यायलाच आलं होतं, कारण त्यांची फेरी होते नेहमी, त्यांना बस पण फ्री झाली आहे ना आता त्यांचं वय झाल्यामुळं, त्याच्यामुळं येतात ते नेहमी येतात, पण राहतच नाहीत कसलेच। पण ह्यावेळेस बोलले मी भरपूर दिवस राहणार आहे बोलले, असं राहणार आहे बोलल्यावरच इतकं बरं वाटलं होतं ना, भारी वाटलं होतं मस्त। बघा चिवडा, शंकरपाळ्या, तर गावाला कोणीच नाही, कापण्या आणि कानवलं। तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, धन्यवाद।